30 वर्षीय तरुणाचे हातपाय बांधून विहिरीत टाकलं, राहुरीत मित्रांचं धक्कादायक कांड, मृत्यूनं खळबळ। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे 30 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे रात्रीच्या दरम्यान काही तरुणांनी विजय जाधव या तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण करून त्याचे हातपाय बांधून मुळा नदीपात्रात असलेल्या एका विहिरीत टाकून त्याचा खून करण्यात आला। सदर घटना सकाळी उघडकीस आली। या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली। राहुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून राहुल जगधने यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। राहुरी न्यायालयाने 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे मुळा नदीच्या पात्रात असलेल्या एका शेतकऱ्याच्या विहिरीत सकाळी लाकडी दांडे, चप्पल तसेच एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना दिसून आला। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ढेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, सूरज गायकवाड, प्रमोद ढाकणे, विकास साळवे, रोहित पालवे, संतोष राठोड, भाऊसाहेब सिरसाट, गणेश लिपणे आदी पोलीस पथकासह रुग्णवाहिका चालक सचिन ढसाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलीस पथकाने स्थानिक तरुणांच्या मदतीने बाजेवर ठेवून मृतदेह विहिरीतून बाहेर काढला। सदर मृतदेह हा विजय अण्णासाहेब जाधव, वय वर्ष 30, राहणार आरडगाव, बिरोबा नगर याचा असल्याचे निष्पन्न झाले। विजय जाधव हा त्याच्या काही मित्रांबरोबर शिलेगाव येथील यात्रेत गेला। यात्रेत विजय जाधव याचे मित्रांबरोबर भांडण झाले। त्यावेळी त्यांच्या मित्रांपैकी काही जणांनी विजय जाधव याला लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांड्याने मारहाण केली होती, अशी माहिती विजय जाधव याचे चुलते रमेश जाधव यांनी दिली। त्यानंतर सकाळी विजय जाधव याचा हातपाय बांधलेला मृतदेह लाकडी दांडे व चप्पल विहिरीतील पाण्यात आढळून आले। विजय जाधव याच्या नातेवाईकांनी या घटनेतील एका आरोपी राहुल जगधने याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। या घटनेबाबत तुकाराम अण्णासाहेब जाधव, राहणे आरडगाव यांच्या फिर्यादीवरून आरोपी दिगंबर म्हसे, राहुल जगधने व बापू तागड तिघे राहणार शिलेगाव, तालुका राहुरी यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 581/2024 भादवी कलम 302-34 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी दिगंबर म्हसे व बापू तागड हे दोघे जण पसार झाले असून पोलीस पथके त्यांचा शोध घेत आहेत। आरोपी राहुल जगधने याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 7 दिवसाची कोठडी सुनावली आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ढेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे हे करीत आहेत। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9, राहुरी, अहमदनगर।